बात कर
बनलेलो आहे. या शोरूमचं नाव काय आहे आणि त्याच्यामध्ये काय काय ग्राहकांना सुविधा उपलब्ध होणार? या शोरूमचं नाव आहे वर्ल्ड ऑफ डेकॉर. सध्या जगामध्ये घराला सजावटीचे प्रकार फार वाढलेले आहे आणि इकडची जी खंत होती छत्रपती संभाजीनगरच्या लोकांची की अशा प्रकारचं कोणतं शोरूम भव्य शोरूम नव्हतं, ती कल्पना मनात ठेवून ते आम्ही सुरुवात केली. त्याच्या पहिलं काही शोरूम आहे का? याच्या अगोदर आमचं फर्स्ट ब्रँड स्टोर होता, तो जर्मनीचा होता. त्याचा ऑलरेडी 7 वर्षापासून आमचा इथे शोरूम चालू होता. नंतर एक्सपान्शन आणि त्या कस्टमरची डिमांडचा विचार करून हा शोरूम आम्ही बनलेला. डेकोरेशनसाठी काय काय शोरूममध्ये उपलब्ध असणार? आमच्याकडे आजच्या तारखेला जवळपास 300 ते 400 वेगवेगळ्या फ्रेम्स आहेत. आर्टिफॅक्ट्स जवळपास 700 ते 800 आहेत. आर्टिफिशियल प्लांट्स आहेत. आर्टिफिशियल ज्या गोष्टी लागतात घराला सजावटीसाठी, फळे हे वगैरे त्या सगळे प्रकार, स्टूल्स वगैरे ते सगळे प्रकार आहेत. या निमित्ताने शहरवासियांना काय आव्हान करणार ते? याविषयी शहरवासियांना आम्ही आव्हान करणार की मुंबई पुण्याचा खर्च टाळून येथेच आपण पाहायला यायला पाहिजे. कलेक्शन अवेलेबल आहे, व्हेरायटी ऑफ थीम्स अवेलेबल आहेत, व्हेरायटी ऑफ कलर्स अवेलेबल आहेत. असं सोडून आत्ता कोणतंच अवेलेबल नाही आहे पूर्ण मराठवाड्यात. आणि हा लोकेटेड आहे MIDC चिकलठाणा MIDCमध्ये लुपिन समोर. याच्यापूर्वी आपलं काही श्रम कुठे आहे? मी एक काम केलं. अच्छा, ठीक आहे. शोरूमचा पत्ता वगैरे आणि कॉन्टॅक्ट नंबर? MIDC चिकलठाणा. मागच्या 8 वर्षापासून बॉश कंपनीचं ब्रँड चालवत आहे. सध्याला आम्ही त्यांचे जे ट्रेंड चालू आहे, सध्याला लोक मुंबई पुण्याला जाऊन जे खरेदी करतात ते बघून आम्ही हा स्टोर इथं आणला आहे. पूर्ण जे आहे जे तो वस्तू आहेत ते पूर्ण इम्पोर्टेड रेंजच्या वस्तू आहेत, पूर्ण बाहेरून पर्चेसिंग झालेली आहे आणि पूर्ण नवीन कलेक्शन आहे जे की तुम्हाला मराठवाड्यात आणि मुंबईमध्ये कुठंच बघायला भेटणार नाही. तसा पूर्ण कलेक्शन आपण आणलेला आहे. याच्यामध्ये मेक इन इंडियाच्या धर्तीवर काय काय आहे नवीन, असं नवीन तरुणाने जे तयार केलेलं आणि एकदम डिझाईन असं? त्याच्यामध्ये तरुणांसाठी जी ऑपॉर्च्युनिटी आहे ते जी आहे की त्याच्यामध्ये आर्टिस्ट लोक जे आहेत, आपल्या इथे जे आर्टिस्ट लोक आहेत त्यांच्यासाठी फार मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण आम्ही पुढं जाऊन याच्यामध्ये कस्टमायझेशन पण सुरू करणार आहोत, तर तिथं आम्हाला आर्टिस्ट लागतात. याची रेंज कशी असणार आहे? म्हणजे याची रेंज आपल्याकडे जे आहे ते 600 रुपयापासून 60,000 रुपयापर्यंत आहे. गोपालदास जरग आहे. रोहित माझ्या भावासारखाच आहे आणि हा शोरूम संभाजीनगर वासियांसाठी खूप कामाचा आणि नाविन्यपूर्णतेचा आहे. याच्यासाठी त्याच्याकरता भरपूर शुभेच्छा.